श्री हनुमान जन्मोत्सव समारोह के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के खांडवल गांव श्री हनुमान मंदिर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री हनुमान मंदिर कमेटी व खांडवल गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहला का आयोजन दिनांक 6 अप्रैल 2025 से 13 अप्रैल 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री हनुमान जी की अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, पालखी, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व खांडवल गांव के ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुष उपस्थित थे। मंदिरामधून प्रस्थान होत आहे, तरी सर्वांनी पालखी सोहळ्यात सामील होण्यासाठी येण्याची सुरुवात करावी।
बाबा
इधर थोड़ा लाइट है, देखो ना। कैसे ठीक है बस। भगवान की जय।
हनुमान जयंती प्रित्यार्थ 1977 पासून स्थापन झालेला सप्ताह आजतागत अगदी मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने जल्लोष आहेत। सप्ताह करण्याचे कारण का अध्यात्माकडं प्रवृत्ती वाढो, देवाकडे जाण्याची प्रवृत्ती वाढो, त्याच्यात जे तरुण वर्ग आहे त्यांच्या सेवेकडं वळावं, जेणेकरून त्यांची भगवंताची उपासना हो, या अर्थानं मेन सप्त्याचा उद्देश असतो। आणि याच्यामध्ये विशेष करून आमचे तरुण बाळ सगळे समाविष्ट होतात आणि समाविष्टवाले त्या सप्ताहाचा आनंद द्विगुणित होतो। आणि अखंड हरिनाम सप्ताह मला स्थापन करणे काही एवढं विशेष नाही आहे, पण हा टिकवणं फार महत्त्वाचं आहे। आणि सर्व मंडळी, ग्रामस्थ मंडळी, पाहुणे मंडळी यांच्या अस्तित्वाने हा सप्ताह अगदी मोठ्या आनंदात आणि उत्साहात सुरू आहे। हरिपाठाला जर तुम्ही बघाल तर असं वाटतो का स्वर्गीचा आनंद इथं उतरलेला आहे का, अशी अनुभूती येते। आणि प्रत्येक तरुण त्याचा आनंद घेतो। वारकरी तर घेतात, पण वारकरी सगळीकडे जातात असतात, ग्रामस्थ सगळ्यांना जायला जमत नाही, म्हणून ते गावाच्या सप्त्यामध्ये त्यांना तो आनंद मिळतो। आणि हा 49 वर्ष आहे आणि आमची पुढच्या वर्षी 50 वर्ष आहे। तो भगवंताकडे मागणी करतो का आम्हाला अजून त्याच्यापेक्षा उत्साह करण्याची शक्ती देव। एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो। खांडवल गावामध्ये श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन सन 1977 पासून स्थापना झालेली आहे। आतापर्यंत 49 वर्षे झालेले आहेत आमच्या सप्त्याला। प्रत्येक वर्षानुवर्षे अगदी उत्साहाने मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा होत असतो। त्यामध्ये गावातील सर्व लहान थोर भाविक मंडळी सहभागी होतात। तसेच सर्व पंचक्रोशीतील भिवंडी तालुक्यातील आणि कल्याण तालुक्यात म्हणजे संपूर्ण ठाणे जिल्ह्यापासून याला सप्ताहाला सर्व वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि राजकीय क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व येऊन भेट देतात, गावकऱ्यांना सहकार्य करतात, आम्हाला उपकृत करतात, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आज 49 वर्षाचा हा 7वा दिवस म्हणजे हा पालखी सोहळा। आज श्रींची पालखीतून भव्य मिरवणूक निघाली। गावातून संपूर्ण गाव आज आणि ज्ञानाने आणि भक्तिभावाने दुमदुमून निघाले। त्याबद्दल आलेल्या सर्व लहान थोर भाविक भक्त मंडळीचे व बाहेरगावून आलेल्या भक्तांचे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो। याच्या पुढच्या वर्षी आमचा 50वा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे। तरी मी आमच्या हनुमंतरायाकडे एकच प्रार्थना करीन, जसा आतापर्यंत हा अखंड सप्ताह अखंड चालू आहे तसा सुवर्ण महोत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पाडावा आणि त्यांनी आम्हाला तशी बुद्धी द्यावी ही आम्ही हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो। जय श्रीराम आणि जय हनुमान। कुछ नहीं, ठीक है चलिए, वो अच्छा हुआ।